लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 30 जुलैच्या भागात उदास मानिनीला हसवण्यासाठी विक्रम एक शक्कल लढवतात. तिचीच पर्स घेऊन तिच्याच समोर उभे राहतात. तेव्हा मानिनी विचारते, काय हे, अहो किती विचित्र दिसताय तुम्ही. फक्त तिच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी मुद्दाम ते बायकांसारखी ॲक्टिंग करतात. मानिनी, अगं बसलीस काय, चल ना आपण किटी पार्टीला जाऊयात. आता त्यांची ही ॲक्टिंग बघून तर ते वैतागतेच. विक्रम विचारतात, मानिनी काय झालंय तुला, अगं हस ना थोडीशी. अगं फालतू जोकवरती सुद्धा किती हसतेस तू, आणि आज असं तोंड पाडून का बसलीस. मानिनी मनातली भीती बोलून दाखवते की आपली मुलं नाही ना घेणार डिवोर्स. तेव्हा विक्रम इतके हसतात. मानिनीला समजवतात, काय मानिनी, अगं कोणाची तरी डिवोर्सची बातमी काय ऐकली आणि तू आपल्या मुलांच्या बाबतीत हाच विचार करतेस. अहो तुम्ही हसताय काय, आपली मुलं कशी वागतात बघितलंय ना तुम्ही. त्या दिवशी पूजेच्या दिवशी पार्थ अचानकच पूजेतमधून उठला. विक्रम समजवतात की मानिनी, अगं पण पूजा केली की नाही त्याने, का लगेच मध्येच उठून डिवोर्स घ्यायला गेला तो. मानिनी अतिविचार करून स्वतःलाच त्रास करून घेते. ही गोष्ट लक्षात येताच विक्रम तिला जबरदस्ती उठवतात. मानिनी विचारते की अहो काय काय नक्की काय चाललंय. तेव्हा विक्रम म्हणतात, मानिनी चल आज मी तुला ना डिनर डेटला घेऊन जातो. मानिनी विचारते की अहो परंतु आज आपली ॲनिव्हर्सरी वगैरे काहीच नाही आहे. तरी विक्रम सांगतात की हो, आपली ॲनिव्हर्सरी आहे पुढच्या आठवड्यात, तरी आज मी तुला डिनर डेटला घेऊन जातो. इतक्यात नंदिनी येते. तेव्हा मानिनी कारणं देते, अहो अजून स्वयंपाकही पूर्ण झालेला नाही आहे, अर्धवट स्वयंपाक आहे, बनवावा तर लागेलच ना. विक्रम सांगतात की अजिबात नाही, नंदिनी काव्या दोघे आहेत ना घरात, काही कोणी उपाशी मरत नाही, त्या आहेत, त्या पूर्ण करतील स्वयंपाक, तू माझ्यासोबत चल. तेव्हा नंदिनी येऊन विचारते की काय काय नक्की काय बोलणं चाललंय. विक्रम सांगतात की नंदिनी, अगं मी हेच सांगत होतो की नंदिनी घरात असताना घरातलं कोणी उपाशी मरू शकत नाही, हे तुझ्या सासूला सांगत होतो मी. विक्रम मानिनीच्या खांद्यावरती हात टाकत नंदिनी समोरच म्हणतात की आज मी माझ्या बायकोला रोमॅन्टिक डिनर डेटवरती घेऊन जातो. तेव्हा मानिनी चिडते. नंदिनी हसून सांगते की आई बाबा आहेतच रोमॅन्टिक. विक्रम म्हणतात की हो ना, आजपर्यंत संसारासाठी खूप झटलो, इतरांसाठी खूप जगलो, परंतु आत्ता नाही, आत्ता स्वतःसाठी मस्त जगायचं, एकमेकांसोबत राहायचं, एकमेकांसाठी जगायचं, एकमेकांवरती प्रेम असं उधळायचं. नंदिनीला सल्ला देतात की अगं नंदिनी, तू आणि जीवासुद्धा मस्त जा कुठेतरी बाहेर फिरायला, मस्त असं चहाच्या चुरक्या मारत गप्पा वगैरे मारा. नंदिनीला ते सांगतात की नंदिनी, तू आणि जीवा आता तरी घ्या मनावर, कुठेतरी मस्त रोमॅन्टिक डेटला वगैरे जा फिरायला. नंदिनी थोडीशी विचारात पडते. विक्रम हसून विचारतात, ए नंदिनी, अगं काय झालं, एवढी सिरियस का झाली आहेस तू. मानिनी सांगते की मग काय, हे सगळं तुम्ही असं बोलून ऑकवर्ड करून टाकलं तिला. आणि काय हो, तुम्हाला आत्ता उशीर होत नाही आहे का. तेव्हा नंदिनी विचारते की एक मिनिट, तुम्ही कुठे बाहेर जात आहे का. तेव्हा विक्रम सांगतात की हो, आम्ही मस्त आता ते डिनर डेटसाठी जातो आहेत. परत ती विचारते की मग नंदिनी आहे घरी, ती बघेल सगळं, असं काय म्हणत होतात तुम्ही. विक्रम सांगतात की अगं नंदिनी, आता आम्ही दोघे बाहेर चाललो आहोत ना जेवायला, मग मी तिला सांगत होतो की नंदिनी असताना कोणी घरात उपाशी का राहील. नंदिनी सांगते की एवढंच ना बाबा, तुम्ही जा बाहेर जेवायला, आणि तसंही मी पार्थ काव्या जीवा आम्ही चौघेच आहोत ना घरी जेवण्यासाठी, बघेन मी. मानिनी सांगते की नंदिनी, मी पिठलं भाकरी बनवलंय, तुला जर अजून काही बनवायचं असेल तर तू बनव. तेव्हा विक्रम सांगतात की चला नंदिनी बघेल. मानिनी म्हणते, माझा फोन राहिला ना, तो आणायला चालले मी, आणि ती रूममध्ये निघून जाते. इकडे पार्थ त्याच्या कामात व्यस्त असतो आणि काव्या तिच्या अभ्यासात. जेव्हा तिचं लक्ष मोबाईलकडे जातं, पार्थला ती सांगते की पार्थ, अहो चला जेवण घेऊयात, उशीर झालाय खूप. पार्थ सांगतो की नाही, मला भूक नाही आहे. काव्या विचारते की भूक नाही आहे म्हणजे, भूक नसायला काय झालंय. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही आहे तर नाही आहे. काव्या चिडून त्याच्याजवळ उठून येते आणि परत विचारते की भूक नाही आहे म्हणजे. पार्थ म्हणतो की अरे असं काय करताय, एखाद्या वेळेस माणसाला नसते ना भूक. आता काव्या त्याच्यावरती अरेरावीच करते. काव्या पार्थला विचारते की देशमुख, नाही म्हणजे मी सांगितलं म्हणून जेवला तर पोट रुचणार आहे का तुमच्यावरती. पार्थ तिला टोमणा मारतो, सतत माझं पोट रुसायला ते काय काव्या देशमुख नाही आहे. आता याच एका क्षुल्लक कारणावरून काव्या पार्थशी वादच घालते आणि स्वतःची चूक मान्यही करत नाही. पार्थला ती म्हणते की देशमुख, मी अत्यंत शांत पद्धतीने तुम्हाला सांगते की जेवायला चला, तुम्हाला ऐकायचंच नाही आहे. पार्थ विचारतो की उगाच का वाद घालताय.
तेव्हा काव्या त्याला विचारते की मी वाद घालते? मी कधी वाद केला? मी तुम्हाला चांगलं सांगते की देशमुख, चला जेवून घेऊयात. आता यात वाद घालण्यासारखं काय आहे? आणि मला सांगा की मी जी गोष्ट तुम्हाला सांगते त्याच्या उलटच तुम्हाला का करायचं असतं? पार्थ विचारतो, तुम्हाला काय वाद घातल्याशिवाय जेवण जात नाही का हो? का भूक मेली आहे तुमची? काव्या मोठ्याने ओरडून सांगते की काही भूक वगैरे मेलेली नाही आहे. माझे बाबा सांगतात की एकत्र जेवल्याने 2 घास जास्त जातात. पार्थ मुद्दाम परत विचारतो की अच्छा, म्हणजे माझ्यासोबत जर तुम्ही जेवलात तर 2 घास एक्स्ट्रा जातील तुम्हाला? आता काव्य जास्तच चिडते, खड्ड्यात जा तुम्ही. जेवायचं असेल तर जेवा, नसेल तर नका जेवू. पार्थ म्हणतो की आता कसं? तुम्हाला भूक लागली तर तुम्ही घ्या ना जेवून, उगाच माझ्या मागे का लागताय? परत काव्य चिडते, नाहीच लागणार आहे मी तुमच्या मागे. आणि चुकून चुकून जर परत पोटात खड्डा पडला ना तर जेवून घ्या, नाहीतरी बसा बोंबलत. असं म्हणून पार्थवरती चिडून ती निघूनच जाते. इकडे बाहेर विक्रम नंदिनीला विचारतात की नंदिनी, तू मगाशी म्हणत होती की घरात तुम्ही 4घेच जण आहात, बाकीचे कुठे गेलेत? की बाकीचे पण गेले डिनर डेटला, वसुताई वगैरे. तेव्हा मानिनी येताच ती म्हणते की काय तुम्ही कधी कुठेही चेष्टा करता? तुम्हाला माहिती आहे ना की रम्या 7 नंतर जेवत नाहीत आणि वसुताई 7च्या आधी सूप पिऊन घेतात. नंदिनी सांगते की हो, आणि मिथून काका फॅमिलीसोबत बाहेर गेलेत जेवायला. तेव्हा विक्रम मानिनीला म्हणतात की अच्छा, म्हणजे आता हे 4घेच घरी आहेत तर आपण त्यांचा त्यांचा वेळ त्यांना देऊयात. मानिनी नंदिनीला म्हणते की बघ काय वेळ आली, म्हणजे आमच्या सुना घरात आहेत, घरात जेवणार आहेत आणि सासू डिनर डेटला चालली. मानिनीचं बोलणं ऐकून विक्रमला सुद्धा हसू येतं. विक्रम मानिनीलाच टोमणा मारतात की तुझी पोरं ना 1 नंबरची बोर आहेत. नाही म्हणजे ते त्यांच्या बायकांना डिनर डेटची ऑफर देतील तर ना. तेव्हा मानिनीही म्हणते की उगाचच माझ्या मुलांना बोल लावू नका, नाहीतर मी नाही येणार तुमच्यासोबत. आता विक्रम घाबरतो, मुद्दाम तिला मस्का मारतो, अगं नाही नाही नाही, तुझी मुलं ना खरंच खूप चांगली आहेत. ते सगळं जाऊ देत, चला पण जाऊयात. ते दोघेही निघून जाताच नंदिनी परत विचारात हरवते की आई बाबा, तुमचं हे निखळ हसू पाहिल्यानंतरच असं वाटतं की डिवोर्सबद्दल तुम्हाला सांगावं की नको. सॉरी आई बाबा, परंतु तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू पुसू नये म्हणून आम्ही आमच्या डिवोर्सबद्दलचं सत्य लपवूनच ठेवतोय. आता नंदिनी किचनकडे निघून जाते. इतक्यातच काव्य येते. जेव्हा नंदिनीला पाहते तेव्हा काव्य विचार करते, मी आणि पार्थ जे काही करून आलो आहोत ते घरच्यांना अजून सांगितलेलं नाही आहे. आणि जर घरच्यांना सांगितलं तर या हसत्या खेळत्या घराचं काय होईल? मी तर अजून आम्ही डिवोर्स घेतला आहे ही गोष्ट ताईला सुद्धा सांगितलेली नाही आहे. काय करू? सांगू की नको? काव्य आणि जीवाला वाटतं की नंदिनी पार्थ या दोघांना एकमेकांच्या डिवोर्सबद्दल काही माहितीच नाही आहे. काव्या नंदिनीकडे येताच नंदिनी तिला विचारते की आलीस, मी जेवायला वाढू का तुला? काव्याला नंदिनीशी बोलायचं असतं पण कसं बोलावं काहीच कळत नाही. इतक्यातच पार्थ येतो. पार्थ येताच काव्या त्याच्याकडे इतकं डोळे वटारून बघते. नंदिनी म्हणते की अरे पार्थ, आलात तुम्ही, बरं झालं, मी काव्याला बोलवायला पाठवणारच होते. आता पार्थ मुद्दाम नंदिनीला सांगतो की काही गरज नाही आहे आणि यांनी तर ना मला बोलवायला येऊच नाही. काव्या परत त्याच्याकडे डोळे वटारून पाहते. नंदिनी घाबरत विचारते की काय झालं? भांडण झालं आहे का तुमचं? तेव्हा पार्थला तो किस्सा आठवतो की चुकून त्याच्याकडून काव्याचा चष्मा फुटलाय. पार्थ काव्या दोघे एकदमच सांगतात की नाही, आमचं भांडण झालेलं नाही आहे. आता त्यांचं हे वागणं पाहून नंदिनीच अचंबित होते. परंतु आता टर्न ही तिचीच असते. कारण जेव्हा जीवा पोटात कावळे ओरडतायत म्हणून बाहेर येतो, नंदिनीला तो सांगतो की मला खूप भूक लागली आहे, प्लीज वाढ ना गं पटकन. तेव्हा नंदिनी हाताची घडी घालून मोठ्या तोऱ्यात सांगते, ज्याचं त्याने घ्यावं जेवायला. पार्थ काव्य विचारतात की काय झालं, भांडण झालंय का? तेव्हा ते दोघेही सेम असंच म्हणतात की नाही, आमचं भांडण झालेलं नाही आहे. हे चौघेही एकमेकांकडे बघायला लागतात. आता पार्थसुद्धा जेवायला बसणार. जीवा पार्थ दोघेही एकदम विचारतात की काय आहे जेवायला? तेव्हा काव्यही विचारते. नंदिनी सांगते की पिठलं भाकरी. आता या दोघांना ते खायचंच नसतं. ते तोंड कसं तरीच करून विचारतात की पिठलं भाकरी? आम्हाला नाही खायचं तसलं काही. जीवा म्हणतो की मला ना मस्त प्रोटीनवालं काहीतरी खायचं आहे, हे पिठलं भाकरी आपल्याला नाही बाबा आवडत. पार्थचंही तेच म्हणणं असतं. नंदिनी काव्यही काही कमी नाही आता, लगेच त्या दोघांना टोमणे मारतात. नंदिनी जीवाला टोमणा मारते. काही लोकांचे इतके चोचले आहेत ना, काय तर म्हणे आता प्रोटीन हवाय. काव्य पार्थला टोमणा मारते. अगं ताई,
या घरचे बोके इतके चटावलेत ना चमचमीत खायला, काय तर म्हणे पिठलं भाकरी खायला इंटरेस्ट नाही आहे, आवडत नाही. एवढंच वाटतं ना तर बनवा मग स्वतःचं स्वतः. या चौघांमध्ये इतकं गोड भांडण दाखवलंय ना. पार्थ म्हणतो की बनवायचं कशाला, आम्ही बाहेरून ऑर्डर करू काय जीवा. तेव्हा जीवाही उत्तर देतो की हां, आता तर एखाद्याच्या नाकावर टिच्चून आपण ऑर्डर करूच या दादा. नंदिनी त्यांच्यासमोर मुद्दाम काव्याला विचारते की काव्या, तुला खायचं आहे ना पिठलं. मग काव्याही म्हणते हो ताई, म्हणजे काय, आय लव पिठलं. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, आय ऑल्सो लव पिठलं. चल आपण आपलं आपलं पिठलं भाकरी खाऊयात. कोणाला बाहेरचं काय मागवायचं आहे, प्रोटीन वगैरे मागवू देत. आणि दोघेही मोठ्या टेचात किचनमध्ये निघून जातात. पार्थ जीवा दोघेही चेअरवरती बसतात आणि पार्थ म्हणतो की जीवा, आता तर आपण ऑर्डर करायचंच बाहेरून जेवण. तेव्हा जीवा, त्याला तर आता मस्त चमचमीत खायचं असतं, तो म्हणतो की दादा पटकन बटर चिकन, चिकन रोल असं काहीतरी मागव. पार्थ विचारतो की तुला तर प्रोटीन हवं होतं ना. जीवा उत्तर देतो की चालतं रे, एक दिवस काही फरक पडत नाही. आणि त्यांचं जे हे सगळं चालू असतं ना, ते मुद्दाम मुद्दाम नंदिनी काव्याला चढवण्यासाठीच चालू असतं. यांना जर दाखवून दाखवून खायचं असेल ना तर आपण हेच ऑर्डर करूयात. मस्त बटर चिकन, बटर रोटी, सोबत एखादा डेझर्ट, मसाला, मस्त रसगुल्ला, रसमलाई. जीवा एका पाठोपाठ एक पदार्थांची नावं घेतो. तेव्हा पार्थ सांगतो की अरे जीवा, अरे ऑर्डर प्लेस करायला 50 मिनिटं दाखवते. इथेच यांचा मोठा पचका होतो. इतक्यात पार्थ उठतो आणि जीवाला सांगतो की जीवा, इतका जर वेळ म्हणला ना तर या दोघी मस्त पिठलं भाकरी एन्जॉय करतील आणि बडीशेप चगळत आपल्याला जळवत बसतील इथे. काव्या, नंदिनी दोघेही बाहेर येतात. काव्या म्हणते की वाव, किती मस्त पिठलं आहे. नंदिनी म्हणते की हो, सोबत भाकरीसुद्धा. काव्या मुद्दाम नंदिनीला म्हणते की ताई, नाही म्हणजे या दोघांचीही तोंडं बघून असं वाटतंय ना की यांची ऑर्डर यांनी दिली असेल का ग. नंदिनी सांगते काव्याला आपल्याला काय करायचं आहे, तोपर्यंत आपण मस्त पिठलं भाकरी खाऊयात. काव्या विचारते की ताई, नाही म्हणजे अगो वीकेंड आहे, आपण इथे जेवणार आहोत, यांची ऑर्डर यायला साधारण कितीसा वेळ लागेल ग. म्हणजे यांची ऑर्डर येईपर्यंत आपलं जेवण झालं असेल नाही का. नंदिनी म्हणते म्हणजे काय. या दोघी इतकं चिडवतात, त्या दोघांना इतकं चढवतात ना. तेव्हा जीवाई म्हणतो की दादा चल ऑर्डर कॅन्सल, आपण ना मस्तच काहीतरी घरी बनवूयात. पार्थ म्हणतो की मस्त रे जीवा, भारी आयडिया आहे. मुद्दाम काव्याच्या कानापाशी जाऊन मुद्दाम मोठ्या मोठ्याने ओरडतो की बघा, असलं चमचमीत असलं बेस्ट बनवतो ना. तेव्हा नंदिनी म्हणते की अरे देवा. जीवा म्हणतो अरे देवा नाही, अरे जीवा, बघ तू इतकी छान डिश बनवतो ना की वाह वाह जीवा वाह, असंच येईल तोंडातनं. काव्या पार्थला टोमणा मारते. ताई, एखाद्याचा ओव्हर कॉन्फिडन्स इतका असतो ना, त्यांना वाटतं की सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतात. आता तर त्या दोघी इतक्या फिदी हसतात त्यांच्यावरती. जीवा चिडून विचारतो हसायला काय झाले, तुम्हाला काय वाटतं आम्हाला काही जेवण बनवायला येत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की वाटत नाही, खात्री आहे. आता इतका मोठा टोमणा ऐकून तर त्यांचा इगोच हर्ट होतो की. तेव्हा जीवा चॅलेंज करतो नंदिनी काव्याला की आत्ता तर आम्ही जेवण बनवून दाखवणारच आणि तुम्हीसुद्धा आमचं तितकंच कौतुक कराल. आणि असं नाही झालं ना तर आठवडाभर मी नॉनव्हेज नाही खाणार. पार्थ विचारतो की जीवा काय बोलतोस, आठवडाभर. तेव्हा काव्याही म्हणते ठीक आहे ना, मग दाखवा करून. दोघेही किचनमध्ये जातात. नंदिनी म्हणते की त्यांना काय गोंधळ घालायचा आहे तो घालू देत, मग आपलं आपण जेवून घेऊयात. आता किचनमध्ये आल्यानंतर पार्थ रागवतोच की जीवा काय बोलून बसलाच आहे, आठवडाभर नॉनव्हेज नाही खायचं. तेव्हा जीवा म्हणतो की मग काय तर, बघितलं ना ती चकाचक बाई कशी हसत होती माझ्यावरती, आता तर तिला ना मी दाखवतोच. तेव्हा पार्थही म्हणतो की हो, फिसकारलेली मांजर पण काही कमी नाही आहे. दोघेही एकमेकांना विचारतात की बनवायचं काय. एकमेकांनाच म्हणतात की तू सांग, नाही जीवा तू सांग, अरे दादा तू सांग. परत जीवाच्या लक्षात येतं, तो सुचवतो की बाई आपण मस्त मटण बनवूया. पार्थ म्हणतो की वेड्या, तुझ्या वाढदिवसा दिवशी मटण बनवायला अर्धा दिवस गेला होता, पटकन असं काहीतरी होईल असं सांग. तेव्हा जीवा त्याला परत सुचवतो, बाई आपण ना मस्त सँडविच बनवूया, असे मस्त काकडी टोमॅटो कर कर कापूया, अन्न ना चांगलं जळवूच या, दाखवूच आपण आपल्याला येतं ते. दोघेही पटकन एकमेकांना ॲप्रॉन घालतात आणि त्यानंतर सुरू होतं त्यांची धावपळ. पार्थ जीवा मन लावून त्यांच्यासाठी सँडविच बनवतात आणि बाहेर नंदिनी काव्या मन लावून आपापले जेवण घेतात. किचनमध्ये त्या दोघांची पळापळ पाहून बाहेर आपापलं जेवण एन्जॉय करणाऱ्या नंदिनी काव्या
दोघेही चोराच्या त्यांच्यावरती हसत असतात, त्यांची मजा लुटतात. नंदिनी पाणी आणण्याचा बहाणा करून जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा पार्थ जीवा दोघांनी आता सँडविचची तयारी केलेली असते. टोमॅटो काकडी चिरलेलं असतं. जीवा विचारतो की बटाटा कुठं आहे, बटाटा कुठं आहे. पार्थ सांगतो की अरे तिकडे असेल ना. त्यानंतर आता ते दोघेही ब्रेडची शोधाशोध करतात, पण ब्रेड तर त्यांना कुठेच सापडत नाहीत. नंदिनी येताच पार्थ विचारतो ब्रेड कुठे आहेत. मग तर जीवाला तर मान्यच नसतं. तो सांगतो की भाई उगाच हिला विचारू नकोस हा, नंतर आपण करायचं सगळं आणि क्रेडिट घेऊन जायची. चल नको नादी लागूची त्या. तेव्हा दोघेही परत आता आपापलं काम करणार. नंदिनी त्यांना सांगते म्हणजे मदत करत नाही आहे तुम्हाला, पण एक सांगते की मगाशी मिथुन काकांनी ब्रेड पकोडा बनवून खाल्ला. तेव्हा दोघे विचारतात की काय. नंदिनी मुद्दाम म्हणते आय लाईक इट. पार्थ चिडून म्हणतो की बट आय डोंट लाईक इट. जीवावरतीच नाराज होतो. तुला काय गरज होती रे उगाच चॅलेंज केलंस. काय गरज होती का टॉन्ट मारायची. कारण सगळ्यात मोठा पचका तर यांचाच झालेला असतो. दोघांनाही प्रश्न पडतो आता बनवायचं काय. तेव्हा पार्थचं लक्ष समोरच्या अंड्याच्या बाऊलकडे जातं. तो म्हणतो की जीवा अरे अंडे आहेत मस्त उकडूयात. तेव्हा जीवा सांगतो की भाई 6 ग्रॅम प्रोटीन. अरे पण प्रोटीन आहे 6च आहेत रे अंडी. पार्थ म्हणतो की जीवा तुला आवडतात ना, तू 4 खा मी 2 खातो. तेव्हा जीवा मस्करी करतो भाई बस के भाई, तू तर माझा मोठा भाऊ आहेस ना, तू 2 खा मी 4 खातो. जेव्हा पार्थच्या लक्षात येतं तेव्हा जीवाने आपली टांग खेचली हे कळताच त्याला सुद्धा तितकंच हसू येतं. त्यानंतर परत त्यांचा पुढचा कार्यक्रम चालू होतो. जीवा पार्थची जी धावपळ चाललेली असते ना, ती फक्त नंदिनी काव्या दोघींना जळवण्यासाठी जेलस फील करवण्यासाठीच चालू असतं. नंदिनी काव्याचं काय त्या मस्त आरामात शिट्टी वाजले रे कार्यक्रम एन्जॉय करत आपापलं जेवण चालू असतं. त्यांचं लक्ष किचनकडेही असतं. पार्थ जीवा दोघांची होणारी धावपळ हे घे ते घे करण्याच्या नादात एकमेकांची झालेली धडक. खरं तर नंदिनी काव्या तीच गोष्ट जास्त एन्जॉय करतात. आता किचनमध्ये त्या दोघांचं सगळं तयार असतं. त्यांनी सलाडही तयार ठेवलेलं असतं. तेव्हा पार्थ म्हणतो की चला झालं एकदाचं. जीवा सांगतो की चल आता ना मस्त हे बाहेर घेऊन जाऊ आणि चढवू त्या दोघींना. पार्थ म्हणतो की चल ना बाहेर घेऊन ये मग. जीवा सांगतो बाई अरे आधी सोलतो ना. पार्थ सलाडची प्लेट घेऊन बाहेर जातो. पार्थ अंडी घेऊन येताच काव्या नंदिनी मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी म्हणतात की वा काय मस्त पिठलं झाले, लसणाची फोडणी आणि सोबतच ही भाकरी वा वा वा. आता त्यांना जळवण्यासाठी पार्थही म्हणतो मस्त वाफाळलेली अंडी आता ती मस्त चिरायची, त्याच्यावरती मीठ काळी मिरीपूड टाकायची. वा वा. तो करत असतानाच परत त्यांचा मोठा पचका होतोच. कारण जीवा येतो आणि जेव्हा तो पार्थच्या कानात कुजबुजतो तेव्हा त्या दोघी कान टवकारून ऐकतात. जीवाकडून मोठा लोचा झालेला असतो. तो सांगतो की भाई अरे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे रे, अंडी सडली आहेत आणि आत्ताच मी ती डस्टबिनमध्ये फेकून आलो. त्या दोघांचा झालेला पोपट पाहून परत या दोघींना आनंद होतो. काव्या मुद्दाम म्हणते आय लव पिठलं. आता जीवाला सुचतं आणि जीवा पार्थला सांगतो की दादा तुला माहिती आहे का सगळ्यात जास्त प्रोटीन कशामध्ये असतं. अरे ते पिठल्यात. आणि दोघेही इतकं आदर्शासारखं करतात ना, दोघांच्याही पोटात मोठ्या मोठ्याने कावळे ओरडतात. पटकन पिठलं भाकरी घेतात आणि मस्त कांद्यासोबत ताव मारतात जेवणावर. आणि त्यांचं हे वागणं पाहूनच त्या दोघींना इतकं हसू येतं. पार्थ उलट त्या दोघींना सांगतो की आम्ही तुमचं खाल्लं ना, तुम्ही आमचं खावा. आणि तो सलाड पुढे करतो. त्या दोघांची झालेली फजिती पाहून काव्या नंदिनी दोघींनाही हसू अनावर होतं. काही वेळानंतर नंदिनी जेव्हा रूममध्ये असते तेव्हा मानिनीने तिला फोन केलेला असतो आणि जेव्हा येताच मुद्दाम नंदिनी टोमणे चालू करते की हो हो आई तुमची पोरं जेवली ना, अगदी पोट फुटेच तोवर जेवले आहेत. मस्त पिठलं भाकरीवरती ताव मारला. तरी जीवा आहेत ना त्यांनी तर अगदी पोटं चाटून पुसून खाल्ली. मी म्हणत होते की रात्रीचं इतकं जेवायचं नसतं, पण तू नाही, त्यांनी ऐकलंच नाही. मुद्दाम त्याला ती चिडवते आणि जीवाचाही राग त्याच्या नाकाच्या शेंड्यावर. नंदिनीचा फोन संपल्यानंतर विचारतो की काय ग हसतेस काय. नंदिनी विचारते की का. माझे ओठ माझे दात माझं हसू मी हसणार. जीवा म्हणतो की ठीक आहे कळतं या मला की तू माझ्यावरती हसतेस, हसून घे. आता परत या दोघांमध्ये लुटुपुटूचे वाद चालू होतात. जीवा म्हणतो की हस हस माझ्यावरती हस, ही वेळ ना तुझ्यावरती पण येईल. तेव्हा नंदिनी सांगते की का अशी वेळ माझ्यावर यायला मी काय जन्मेजय देशमुख आहे का. परत त्यालाच टोमणा बसतो. काय 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 तू काय बोललीस मला. नंदिनी म्हणते की हां ऐकलं जरी असलं ना
परत ऐकायचं असतं तुम्हाला. काही नाही या. आणि उगाचच माझ्याशी वाद घालत बसू नका. हे पिठलं ना माझ्या अंगावर आले. मला ना खूप झोप आली आता. नंदिनी झोपते तेव्हा जीवा मुद्दाम मोठ्या मोठ्याने म्हणतो, काय आयुष्य आहे अरे माझं. नाही म्हणजे इथे पिठलं पण मलाच खावं लागतंय आणि खाली पण मलाच झोपावं लागतंय. नंदिनी रागात तावातावात उठून येते. नंदिनी विचारते की काय 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 म्हणाला तुम्ही. जीवा तिचेच ॲक्टिंग करतो. काय 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 म्हणजे आत्ता कसं. सगळं ऐकून सुद्धा परत तेच विचारायचं आहे ना तुला. ती चिडते. हे बघा उगाच मला सेम फॉलो करू नका. जेव्हा विचारतो की तुला आणि मी फॉलो करणार. वेड लागले मला. नंदिनी त्याला ताकीद देते, जे बोलायचं असेल ना ते मनात बोला. उगाचच झोप मोड करू नका माझी. नंदिनी परत आता बेडवर झोपणार तर जीवा म्हणतो की वा बस झाली हा तुझी मनमानी. माझ्याच रूममध्ये येऊन माझ्याच सोबत आगाऊपणा करतेस तू. अभि ये ना चेलबो. माझ्या किंग साईज बेडवरती तू एकटीने झोपायचं अजिबात नाही. जेव्हा एखादी आकाशवाणी करावी मोठ्याने तसं आकाशवाणीच करतो. बस झालं नंदिनी देशमुख. बस झालं. आजपासून तू खाली झोपायचं आणि मी बेडवरती झोपणार. तेव्हा चोरचोराच्या विजाच कडकतात की जणू काही जीवाच्या रागाचा उसळलेल्या रागाचा संकेत देत असल्यासारखं. तिकडे नेमकं काव्य आणि पार्थचं त्याचसाठी भांडण होतं. पार्थ विचारतो की म्हणजे आजपासून तुम्ही वर झोपणार आणि मी खाली. तेव्हा काव्या म्हणते की हो हो पावसाळ्याचे दिवस आहेत ना देशमुख. खाली फडशी खाड पडते. मग तिथे झोपलं का माझ्या पाठीत उसन भरते ना. अहो म्हणजे मी खाली झोपलो तर माझ्याही पाठीत उसन भरेल ना. काव्या म्हणते भरू देत मग. इतके दिवस मी सहनच केलं ना. आता थोडे दिवस तुम्ही सहन करा. पार्थ म्हणतो की नाही 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 मी नाही झोपणार खालती वगैरे आय कांट. तेव्हा काव्या त्याला उशी फेकून मारते आणि सांगते की देशमुख काय अडमुठेपणा करताय. प्लीज ऐका ना हो माझं. मला त्रास होतोय की नाही. तेव्हा पार्थही तिला म्हणतो हे असं सांगणार असाल ना तर अजिबात नाही ऐकणार. म्हणजे बोलण्याचे काही तमीज तरीका डिसेंटी काहीतरी असतं ना माणसाकडे. तुमच्यात ते अजिबात नाही. पार्थ परत टोमणा मारतो आणि पार्थचं बोलणं काव्याला जास्तच झुंबतं. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. नंदिनी जाहीर करते आपण आपण एकमेकांचे कुणीही लागत नाहीत आता. तेव्हा जीवा सांगतो आपण एका रूममध्ये राहतो तर एकमेकांची कोणीतरी लागत असतील ना नंदिनी देशमुख. तसाच सल्ला इकडे काव्यसुद्धा पार्थला देते की आपण रूममेट्स आहोत ना देशमुख. मग मी काय सांगते ते ऐका ना. उगाचच वस्कन अंगावरती येऊ नका माझ्या. तेव्हा पार्थ तसंच करतो. ओ जे सांगायचं असेल ते पटकन सांगा बरं. झोप येते मला. काव्या पटकन बोलून टाकते आपण एकाच बेडवरती झोपूयात. पार्थ विचारतो की काय. आता एकमेकांना बेडवरती झोपण्याची तर मंजुरी दिली. इथूनच यांच्या गोड नात्याच्या प्रवासाला कशी सुरुवात होते पाहणं मनोरंजक